लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले। यामध्ये सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी निवडून लढणारे गुरुदेव संघाचे मनोज गेडाम यांच्या पदरी सर्वसामान्यांनी भरभरून मतदान केले। गेडाम यांना 2794 इतकी मते मिळाली असून सर्वसामान्य घटकातील मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकला। त्यामुळे पुढील विधानसभेत देखील याच जोमाने लढणार आणि सर्वसामान्यांचे प्रश्न अधिक ताकदीने सोडविणार असा निर्धार त्यांनी केला आहे। आत्ताची जे लोकसभेची निवडणूक झाली हे अत्यंत महत्त्वाची झाली आणि यामध्ये जनतेने डायरेक्ट जे संविधान बदलवण्याचे हे भाजपाला नकार दिला आहे। यासाठी मला जे सामान्य घटकातले मतदान मिळाले आहे मी त्यांचे आभारी आहो आणि याच ताकदीने मी विधानसभामध्ये यांच्या आशीर्वादाने मी आणि यांच्या सतत त्यांच्या पाठीशी राहणार। मी आज त्यांना भेटून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला आहे आणि जसे आता लोकसभेचे दोन गटामध्ये लढत होती त्यामध्ये एक भाजपा गट पडला आहे आणि शिवसेना गट आला आहे। त्यांनी आता यवतमाळ जिल्ह्यातल्या ज्या समस्या आहे, यवतमाळ शहरामध्ये क्राईम एवढा वाढला आहे त्याला दूर करावे। अमृत योजना यवतमाळ शहराला पाणी द्यावं त्यांनी। दुसरा विषय यवतमाळ वसंतराव शासकीय रुग्णालयात सुविधाचा अभाव आहे आणि शेतकऱ्याचे प्रश्न आहे। यवतमाळ जिल्हा का शेतकरी आत्महत्या करत आहे, शेतकऱ्याला हमी भाव का नाही मिळत आहे, हे असे अनेक यवतमाळ जिल्ह्यातले प्रश्न आहे। यावर खासदार साहेबांनी जे आता निवडून आले त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। आम्ही त्यांना आम्ही निवेदन देऊन हे सर्व गोष्टी मांडणार आहोत आणि सतत जसं ज्या सामान्य गोरगरिबांना मला मतदान केलं आहे मी 100% त्यांच्या खरं उतरून त्यांच्या पाठीशी राहणार आणि याच्या पलीकडेही मी विधानसभामध्ये त्यांचा आशीर्वाद मला मिळाला आहे। याच्या पलीकडे मी विजय होणार विधानसभामध्ये। जय गुरुदेव।